किनाऱ्यावर साधूंनी सेवा करावी महाराज, साधूंनी आपली सेवा करावी, साधूंनी सेवा करावी। सकाळी 3 वाजेपासून माळ घेऊन बसलेले साधू आम्ही उठेपर्यंत आम्ही बघितलंय की माळ जपत असताना बसलेले होते। आणि मैयाचा चमत्कार सांगते तुम्हाला, थोडं विषयांतर झालं तर चालेल ना। मैयाच्या किनाऱ्यावर गेलो, मला वाटतं शहागड जवळ एक बनेटी नावाचं गाव आहे, तिथे एक आश्रम आहे। त्या आश्रमामध्ये एवढे महान साधू आहेत, आजही आजपर्यंत त्या साधूला कुणीही जेवताना बघितलेलं नाही, कुणाशीही बोलत नाही, एखादं वाक्य बोलले तर बोलले। आणि जिथे आतापर्यंत 24 वर्षापासून रात्रंदिवस रामचरित मानसचा पाठ चालू आहे, एका दिवसामध्ये 24 तासामध्ये एक रामचरित मानस होतं, अखंड 24 वर्ष झाले। अखंड किती वर्ष झाले? 24 वर्ष। माईक लावून कुटियेमध्ये साधू होते आणि त्या कुटियेमध्ये असा त्या ठिकाणी नियम होता की कोणत्याही स्त्रीला प्रवेश त्या कुटियेमध्ये नव्हता। योगायोग आम्ही निघालो, रस्त्याला लागलो, एक गाव होतं, त्या ठिकाणचा आश्रम नेमकीच बंद पडलेला होता। पुढच्या आश्रमामध्ये जायचं, लोकांनी सांगितलं पुढे आश्रम आहे आणि नियम असा असतो परिक्रमेचा की 5-5:30 वाजता थांबून जायचं असतं। पण त्या दिवशी आश्रम होता लांब, अंधार झाला, मोबाईलची लाईट चालू करून आम्ही 3-4 जण, महाराज अजून 3 जण आमच्या सोबत होते, आम्ही असे 5 जण निघालो। अंधार पडला, लोकांना विचारलं आश्रम कहाँ पे है, त्यांनी सांगितलं आश्रम आहे, परंतु मी असल्यामुळे लोक लगेच सांगायचे आपके साथ माताराम है ना। माताराम म्हणजे स्त्रीला म्हणतात माताराम, आपके साथ ये माताराम है ना, आपको प्रवेश नहीं मिलेगा, क्योंकि आश्रम में स्त्रियों के लिए प्रवेश वर्ज्य है। आम्ही सगळे एकामेकाच्या तोंडाकडे बघायला लागलो। आज अंधारही झालेला आहे, आश्रम पुढे एवढाच आहे, याच्या पुढचा आश्रम 15 किलोमीटरवर आहे, एका तासामध्ये 4 किलोमीटर चालू शकतो। आता दिवसभर चालून दमलेलो होतो, अशा स्थितीमध्ये जायचं कुठे, आता आधार कोणता? एखाद्या घरात आवाज देऊ। 2-3 घरामध्ये आवाज दिला, घरातून कुणीच आलं नाही। न जाणो त्या दिवशी काय लिहिलेलं होतं आमच्या भाग्यामध्ये। विचार केला, महाराजांना म्हटलं चला मैयाला जे करायचं असेल ते जाऊ तर खरं, पुढे बघून घेईल मैया काय करायचं। गेलो आश्रमामध्ये, काय आश्चर्य, महाराज कुटियेतून बाहेर आले आणि मेन गेट, महाराज ते जे मुख्य महाराज होते मेन गेटवर उभे होते। महाराजांनी स्वतः दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर महाराज म्हटले आओ अंदर। पण आओ अंदर म्हणत असताना मी सगळ्यात मागे उभी होती आणि सोबतचे म्हटले महाराज जी हमारे साथ एक माताराम भी है। महाराज म्हटले आओ अंदर। काय म्हटले? आओ अंदर। महाराज आत आले, महाराजांनी आम्हाला आत घेतलं। गाई बाजूला गायींची गोशाळा होती, त्याच्या सोबत त्या ठिकाणी गाद्या वगैरे पडलेल्या होत्या। यहाँ पे आप आसन लगा लो। आम्ही आसन लावलं। तिथे काही सिद्ध महात्मे होते, काही अवलिया साधू होते। त्यांना आश्चर्य झालं की मेन जे मुख्य महाराज आहे त्यांनी आजवर कोणत्याही स्त्रीला मुक्काम करू दिलेला नाही आणि आज एका स्त्रीला प्रवेश का दिलेला आहे? आश्चर्य झालं। पण मुख्य महाराजांनी प्रवेश दिला, बाकीचे काय बोलतील? बाकीच्यांची बोलती बंद झाली। आम्हालाही आश्चर्य झालं। आणि महाराज जसं त्या ठिकाणी प्रवेश केला, आम्ही एक साधू ज्यांचं नाव होतं त्या ठिकाणी, मला आठवलं की मी सांग, ते महात्मे कुटियेमध्ये गेले। कुटियेत गेल्यानंतर महाराजांना बोलले, मुख्य महाराजांना बोले महाराज जी आज आपने माताराम को प्रवेश दे दिया, आज रात भर माताराम हमारे कुटिया में हमारे आश्रम में रहेगी। त्या महाराजांनी त्या साधूला उत्तर दिलं, त्या साधूला उत्तर दिलं वो बच्ची कथावाचक है। महाराज त्या महात्म्यांनी त्यांना उत्तर दिलं वो बच्ची साधारण नाहीये, वो बच्ची कथावाचक है। ते महाराज बाहेर आले, आमचं भोजन झालं, आमच्या बाजूला झोपले आणि आमच्या बरोबर रात्री 1 वाजेपर्यंत गप्पा करत असताना सांगितलं महाराज जी ने बता दिया आप कथावाचक हो, इसलिए आपको महाराज जी ने प्रवेश दे दिया।
आम्ही जाण्याच्या आधीच महाराजांना माहित होतं की आम्ही येणार आहे. त्या दिवशी कळालं आपली साधना व्यर्थ गेलेली, आपली साधना व्यर्थ गेली. एका साधूला कळावं, आणि ज्या साधूंनी ही गोष्ट सांगितली महाराज, ते साधू आता काही महिन्यापूर्वी आमच्या घरी येऊन गेले, जे कुणाच्याच घरी जात नाही. म्हणजे मध्यस्थी जे बोलणारे होते ते घरी येऊन गेले, 2 दिवस राहिले, आशीर्वाद देऊन गेले, जणू मैयाच घरी आल्या होत्या. असे एवढे दृष्टांत घडले महाराज. मैयाच्या स्थानावर जेव्हा गेलो, ज्या ठिकाणी मैयाचा उगम आहे, मला सगळ्यात आवडणारी भाजी त्या दिवशी ताटामध्ये दिसली. आणि कळालं की मैया माहेरी आल्यानंतर जशी आई आपल्या मुलीला जे आवडतं तेच देते ना, आज एवढे दिवस चालल्यानंतर मैयाने ताटात तीच भाजी दिली. जणू